नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19 साथीच्या प्रादुर्भाव काळामध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन महाविद्यालयाने ऑनलाईन शिकवणी वर्गांना प्रारंभ केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये मी भारत गोरे लोकप्रशासन विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, BA तृतीय वर्षाच्या 5व्या सत्रामध्ये ऐच्छिक विषय असणाऱ्या लोकप्रशासनात पेपर 11वा म्हणून आपल्याला प्रशासकीय विचारवंत या पेपरचा अभ्यास करावयाचा आहे. यामध्ये आपल्याला एकूण 7 अशा विचारवंतांचा अभ्यास करावयाचा आहे की ज्यांनी लोकप्रशासन, समाजशास्त्र, व्यवस्थापनशास्त्रच नाही तर अनेक सामाजिक शास्त्रांमध्ये आपली छाप सोडलेली आहे. या विचारवंतांच्या विचारांचे विवेचन, अभ्यास अनेक सामाजिक शास्त्रांमध्ये केले जाते. या क्रमामध्ये आपल्याला सर्वप्रथम अभ्यास करावयाचा आहे तो म्हणजे फ्रेडरिक विन्स्लाव टेलर या विचारवंताचा. हा तो विचारवंत आहे ज्याला शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हटलं जातं, ज्याला कार्यक्षमतेचा निर्माता या नावानेही ओळखलं जातं. मित्रहो, शास्त्रीय व्यवस्थापनाचा संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे, जी टेलर पूर्व काळातही प्रतिपादित झालेली संकल्पना आहे. परंतु सर्वप्रथम व्यवस्थित, सखोल आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून या संकल्पनेचा अभ्यास फ्रेडरिक विन्स्लाव टेलर यांनी केला आणि म्हणूनच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असे म्हटले जाते. त्या काळामध्ये औद्योगिक संघटनांमध्ये जे प्रश्न होते, औद्योगिक अशांतता होती, तणाव होते किंवा अनुत्पादकता होती, अपव्यय होता, या सर्व समस्यांवर शास्त्रीय व्यवस्थापन एक रामबाण इलाज म्हणून समोर आला होता आणि त्या विचारांचे प्रतिपादन, त्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताची मांडणी ही या विचारवंतांनी केलेली आहे. फ्रेडरिक विन्स्लाव टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे आणि तंत्रे ही प्रतिपादित केलेली आहेत. या दोन्ही तत्वांना आणि तंत्रांना त्यांनी एका कॉम्बिनेशनच्या स्वरूपात घेतलेलं आहे आणि याच्या माध्यमातून कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये कार्यक्षमता निर्माण होते असे त्यांनी स्पष्टीकरण केलेले आहे. फ्रेडरिक विन्स्लाव टेलर यांच्यानंतर पुढचे विचारवंत म्हणून आपल्याला फ्रेंच विचारवंत हेनरी फेयॉल यांचा उल्लेख करावा लागेल. एक अभ्यास विषय म्हणून विकसित होत असताना लोकप्रशासनाच्या वाटचालीमध्ये जो सुवर्णकाळ म्हणून नोंदवला गेलेला आहे, त्या सुवर्णकाळाचे साक्षीदार किंबहुना त्या सुवर्णकाळाचे निर्माते म्हणून आपल्याला हेनरी फेयॉल यांचा उल्लेख करावा लागेल. फ्रेडरिक विन्स्लाव टेलर यांचे समकालीन व समविचारी असणारे हे विचारवंत यांनी लोकप्रशासन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये कुठलाही भेद मानला नाही. या विचारवंतांनी व्यवस्थापनाचे जे घटक सांगितलेले आहेत, सर्वप्रथम आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. POCCC या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी हे घटक प्रतिपादित केलेले आहेत. त्यानंतर हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापन किंवा प्रशासनाची 14 तत्वे प्रतिपादित केलेली आहेत की ज्याचा आपल्याला सविस्तर असा अभ्यास करावयाचा आहे. हेनरी फेयॉल नंतर पुढचे विचारवंत म्हणून आपल्याला मॅक्स वेबर या जर्मन विचारवंताचा अभ्यास करावयाचा आहे. हा तो विचारवंत आहे ज्याने नोकरशाहीचे सविस्तर, सखोल, शास्त्रीय पद्धतीने विवेचन केलेले आहे आणि हे विवेचन इतके प्रसिद्ध आहे की आजही नोकरशाही शब्दाला पर्यायवाची म्हणून मॅक्स वेबर
यांचेच नाव घेतले जाते. कुठल्याही संघटनेमध्ये जी संरचना कार्यरत असते त्यामध्ये नोकरशाहीचे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, ज्याचे सविस्तर प्रतिपादन मॅक्स वेबर यांनी केलेले आहे आणि ते मॅक्स वेबर यांचे आदर्श प्रारूप म्हणून ओळखले जाते. कायदेशीर विवेकी असे हे प्रारूप आहे, ज्याला मॅक्स वेबर हे सर्वाधिक कार्यक्षम व्यवस्था आहे म्हणून उल्लेख करतात. मॅक्स वेबर यांच्यानंतर पहिल्या महिला प्रशासकीय विचारवंत म्हणून आपण अभ्यासणार आहोत मेरी पार्कर फॉलेट यांना. त्यांच्या अधिसत्तेच्या संकल्पनेचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. कुठल्याही संघटनेमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामधील संबंधांचा एक महत्त्वाचा धागा म्हणून आपण सत्तेला किंवा अधिसत्तेला पाहू शकतो. कुठल्याही संघटनेची कार्यक्षमता ही याच संकल्पनेवर मुख्यतः विसंबित असते. आजवर अधिसत्तेचा ज्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला होता त्यापेक्षा एक वेगळी वाट चोखाळत मेरी पार्कर फॉलेट यांनी अधिसत्तेच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्याच पद्धतीने संघर्ष आणि एकीकरण या संकल्पनांचेही त्यांनी विश्लेषण केलेले आहे. कुठल्याही संघटनेमध्ये संघर्ष हा अगदीच अपरिहार्य घटक म्हणून त्या पाहतात. मग असा संघर्ष आपल्याला जर टाळता येत नसेल तर त्या संघर्षाचा सकारात्मक उपयोग हा झाला पाहिजे. त्यातून एकीकरणासाठी प्रक्रिया साध्य करता येऊ शकते. हा पहिला क्रांतिकारक विचार मेरी पार्कर फॉलेट यांनीच दिलेला आहे. त्याचाच आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. मेरी पार्कर फॉलेट यांच्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा विचारवंत की ज्याने लोकप्रशासनाच्या विचारांची आजवरची दिशा किंवा जी वाटचाल होती तीच बदललेली आहे. म्हणजे आजवर लोकप्रशासनामध्ये यंत्र तंत्र किंवा मेकॅनिस्टिक ॲप्रोचचा फार मोठा पगडा होता. शास्त्रीय सिद्धांतांची रेलचेल ही आपल्याला पाहावयास मिळत होती. परंतु या पारंपरिक वाटेवरून न जाता एल्टन मेयो यांनी हॉर्थॉर्न प्रयोग केलेले आहेत आणि सर्वप्रथम अशी मांडणी केलेली आहे की मनुष्य हा आर्थिक प्राणी नसून तो एक सामाजिक प्राणी आहे. उत्पादन ही कुठलीही एखादी आर्थिक घटना नसून ती एक सामाजिक घटना आहे. त्यांचे हे लोकप्रशासनाला एक फार मोठे योगदान आहे आणि यामुळे त्यांना मानवसंबंध सिद्धांतांचा जनक असे देखील संबोधले जाते. एल्टन मेयो यांच्यानंतर आपण पुढचा विचारवंत म्हणून हर्बर्ट सायमन यांचा अभ्यास करणार आहोत. हर्बर्ट सायमन हे ते विचारवंत आहेत ज्यांना 1978 साली निर्णय निर्धारणाच्या सिद्धांतासाठी जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. हर्बर्ट सायमन हे ते विचारवंत आहेत जे लोकप्रशासनामध्ये आजपर्यंत जे पारंपरिक सिद्धांत प्रतिपादित करण्यात आले होते त्या पारंपरिक सिद्धांतांवर टीका करतात आणि अत्यंत स्पष्टपणे सांगतात की लोकप्रशासन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त आणि फक्त निर्णय घेणे होय आणि कमीत कमी नुकसान देणारे निर्णय कसे घेतले जावेत हे त्या आपल्या मॉडेलमधून किंवा प्रारूपामधून स्पष्ट करताना आपल्याला दिसतात. तत्पूर्वी हर्बर्ट सायमन यांनीच प्रतिपादित केलेल्या आणि लोकप्रशासनाच्या भविष्यकालीन सिद्धांतांसाठी वाट मोकळी करून देणाऱ्या वर्तनवादी दृष्टिकोनाचा देखील आपल्याला सविस्तर अभ्यास हा करावयाचा आहे. त्यानंतर शेवटचे विचारवंत म्हणून आपण F.W. रिग्ज
यांचा अभ्यास करणार आहोत. F.W. रिग्ज हे ते विचारवंत आहेत की ज्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा जो केंद्रबिंदू आजपर्यंत पश्चिमेकडील देश होता, तो केंद्रबिंदू त्यांनी पूर्वेकडे आणला. म्हणजे आजपर्यंत लोकप्रशासनामध्ये जी सिद्धांतांची निर्मिती झाली, ज्या प्रारूपांची निर्मिती झाली, ती मुख्यतः अमेरिका किंवा पाश्चिमात्य देश डोळ्यासमोर ठेवून झाली होती. परंतु रिग्ज हे पहिले असे विचारवंत आहेत की ज्यांनी विकसनशील देशातील प्रशासनाचा, त्या प्रारूपांचा, तेथील संरचनांचा अभ्यास केलेला आहे. रिग्ज यांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांनी प्रतिपादित केलेल्या पर्यावरणीय किंवा परिस्थितिकीय दृष्टिकोनाचा अभ्यास करावयाचा आहे की ज्यामध्ये ते सांगतात की कुठलीही संरचना, कुठलंही प्रशासन जेव्हा अस्तित्वात येतं तेव्हा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती ही त्याच्यावर परिणाम करत असते आणि ती संरचना, ती व्यवस्था त्या परिस्थितीवर देखील परिणाम घडवून आणत असते. त्यामुळे परिस्थितीचा अभ्यास करणे आणि परिस्थितीला अनुरूप संरचना किंवा व्यवस्थांची निर्मिती करणे हे अत्यावश्यक आहे. कारण त्या काळामध्ये विकसनशील देश की जे पाश्चात्य देशांचे अनुकरण करत होते, त्यांच्यासाठी त्यांनी हा एक मोठा क्रांतिकारी मार्ग दाखवलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी एकदेशीय प्रारूपांची निर्मिती झाली पाहिजे या विचारावर भर दिलेला आहे. आणि त्यानंतर पुढे ते लोलकीय किंवा समपार्श्वीय समाजाची मांडणी करताना आपल्याला दिसतात. हा तो समाज आहे की ज्यामध्ये हा विकसनशील देशांमधला तो समाज आहे ज्यामध्ये आपल्याला अविकसित आणि विकसित अशा दोन्ही देशांच्या किंवा दोन्ही व्यवस्थांच्या वैशिष्ट्यांचा मेळ झालेला पाहावयास मिळतो. दोन्ही म्हणजे अविकसित आणि विकसित या दोन्ही व्यवस्थांची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या समपार्श्वीय किंवा लोलकीय समाजामध्ये पाहावयास मिळतात. तर आपल्याला या लोलकीय समाजाचा अभ्यास करत असताना इतर अनेक उपसंकल्पनांचा, उदाहरणार्थ क्लेक्ट्स असेल किंवा बाजार कॅन्टीन हा भाग असेल, त्याचा देखील अभ्यास हा करावयाचा आहे. मित्रहो, हा प्रशासकीय विचारवंत या पेपर 11चा संक्षिप्त असा सिलेबस आपण पाहिला. पुढील तासामध्ये आपण फ्रेडरिक विन्स्लाव टेलर यांचे जे विचार आहेत त्यांचं सविस्तर आणि सखोल असं विवेचन सुरू करणार आहोत. तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.